पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन। डॉक्टर केळकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। पीआरओ रवी पालेकरांवर आज पुन्हा एकदा उधळली चिल्लर। रुग्णालयाने याआधी चांगलं काम केलेलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच। मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम। चुकीला चूकच म्हटलं पाहिजे, फडणवीसांनी बजावलं। आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजीही थांबवण्याचं आवाहन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र। इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासून अनामत रक्कम घेणार नाही। बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती। भिसे कुटुंबाने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात आमदार गोरखेंसह भिसे कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। मंगेशकर रुग्णालयाने 27 कोटींचा मिळकत कर थकवला। 6 वर्षात 1 रुपयाही कर भरला नाही। रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड। बँकांमधील मराठीच्या आग्रहाचं आंदोलन थांबवा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश। बँकांमधील मराठीची जबाबदारी आता सरकारची। राज ठाकरेंची भूमिका। मराठीच्या आंदोलनाबाबत मंत्री उदय सामंत यांनी केली राज ठाकरेंशी चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालतात। लग्नाबाबत करुणा मुंडेंनी सादर केलेले पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले। मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्रावर धनंजय मुंडेंच्याच सह्या। करुणा मुंडेंचा दावा, सुनावणी पूर्ण, कोणत्याही क्षणी निकाल। आपल्याला प्रेमपाशात अडकवणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार। करुणा मुंडेंचा सुनावणीनंतर खळबळजनक आरोप। मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेंसह राहण्याचा निर्णय। करुणा मुंडेंचा दावा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। विरोधी पक्षांची कोकाटींवर कडाडून टीका। तसं बोलले असतील तर माफी मागतो, महसूल मंत्र्यांची सारवासार। बुक माय शोकडून कुणाल कामराच्या शोचं प्रमोशन आणि तिकीट विक्री बंद। शिंदेंच्या शिवसेनेच्या पत्रानंतर बुक माय शोचं पाऊल। कॉमेडियन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश। पोलिसांचं तिसरं समन्स। आज तरी कामरा उपस्थित राहतो का याची उत्सुकता। सैफच्या घरी आरोपी शरीफुलच्या हाताचे ठसे। पोलिसांची कोर्टामध्ये माहिती। आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल। पोलिसांचा कोर्टात दावा। बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच। महादेव गित्तेचा आरोप। कराडच्या आदेशावरून सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केला। गित्तेची तक्रार। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह दोघे दोषी। राजेश पाटीलची निर्दोष मुक्तता। 11 एप्रिलला शिक्षेची सुनावणी। सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप। एकीची प्रकृती गंभीर। पाहणीला आलेले भाजप आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा संताप व्यक्त। नागपूर हिंसाचारानंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर। 2000 पोलिसांचा बंदोबस्त। ड्रोनद्वारे शोभायात्रेवर नजर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।